आमचा औरंगजेब हा सुतारवाडीत बसलाय। आमदार महेंद्र थोरवेंची नाव न घेता सुनील तटकरेंवर सडकून टीका। चुकीच्या पद्धतीने राजकारण कराल तर रायगड लोकसभा लढवण्याची आमची तयारी, थोरवेंचा थेट इशारा। रायगडच्या पालकमंत्रीपदासाठी शिवसेनेचे तिन्ही आमदार आग्रही। पालकमंत्रीपदाचा वाद सुटला नाही तर डीपीडीसी होऊ देणार नाही असा घेतला पवित्रा। सूत्रांची TV9 मराठीला माहिती। मुंडेंच्या जागी बीडमधल्याच आमदाराला मंत्रिपद मिळण्याची शक्यता। प्रकाश सोळंके, विजयसिंह पंडित यांच्या नावाची चर्चा असल्याची सूत्रांची माहिती। मराठा आमदाराला मंत्रिपदी संधी देण्याची शक्यता। अन्न नागरी पुरवठा खात्याचा कारभार तुर्तास अजित पवारांकडे। मुंडेंच्या राजीनाम्यानंतर खात्याची जबाबदारी तुर्तास अजित पवारांकडे। विधान परिषदेच्या 5 जागांसाठी निवडणुकीत महायुतीत शिवसेना राष्ट्रवादीच्या वाटेला प्रत्येकी 1 जागा। शिवसेनेकडून चंद्रकांत रघुवंशी, शीतल म्हात्रेंच्या नावाची चर्चा तर राष्ट्रवादीकडून जिशान सिद्दीकी, आनंद परांजपेंचं नाव चर्चेत। सूत्रांची माहिती। विनयभंगाचे आरोप करणाऱ्यांविरोधात मंत्री गोरेंकडून हक्कभंग। संजय राऊत, रोहित पवार आणि एका युट्यूब चॅनल विरोधात हक्कभंग दाखल। जयकुमार गोरेंकडून महिलेचा विनयभंग, संजय राऊतांचा गंभीर आरोप। राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक, दुपारी 12:30 वाजता बैठकीचं आयोजन। महाविकास आघाडीच्या सर्व आमदारांची आज बैठक। शरद पवार, ठाकरे, वडेट्टीवारांच्या उपस्थितीत बैठक होणार। यशवंतराव चव्हाण सेंटर येथे बैठकीचं आयोजन। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज कोल्हापूर दौऱ्यावर। इंडिया आघाडी आणि शिवप्रेमी आज मुख्यमंत्र्यांना भेटणार। इंद्रजित सावंत धमकी प्रकरणी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार। कोल्हापुरातील इंडिया आघाडीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना पोलिसांकडून नोटिसा। आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांची खबरदारी। मुख्यमंत्री फडणवीसांच्या दौऱ्यावेळी काळे झेंडे दाखवण्याचा इशारा। कोकणानंतर आता पश्चिम महाराष्ट्रात ठाकरेंच्या सेनेला गळती। ठाकरेंच्या सेनेचे 3 बडे नेते आज शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार। सोलापुरातील 2 माजी आमदार, 1 जिल्हा प्रमुखाचा पक्षप्रवेश होणार। काँग्रेस नेते राहुल गांधींचा आज मुंबई दौरा। धाराशिवमध्ये राहुल गांधींचा विशेष दौरा असणार। राहुल गांधी धारावीतील छोट्या व्यावसायिकांशी संवाद साधणार। शिंदेंच्या शिवसेनेकडून ठाण्यात 11 मार्चपासून जनसंवाद उपक्रम। गणेश नाईकांच्या जनता दरबारानंतर शिंदे जनसंवादनं उत्तर देण्याची शक्यता। ठाणे महापालिका हद्दीतील नागरिकांच्या समस्या सोडवणार। अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणात सरकारकडून उत्तर नाहीच। सरकारकडून एन्काउंटरला जबाबदार पोलिसांवर गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ। सरकारच्या भूमिकेबाबत हायकोर्टाकडून नाराजी व्यक्त। भाजप नेते किरीट सोमय्या आज पुन्हा अमरावती दौऱ्यावर। बांगलादेशी रोहिंग्या प्रकरणी पुन्हा 30 संशयितांची यादी सोमय्यांनी पोलिसांना दिली। पुणे अत्याचार प्रकरणात मोठी माहिती समोर। आरोपी दत्तात्रय गाडे पोलिसांचा गणवेश परिधान करून आगारात वावरत असल्याची माहिती समोर। पोलिसांचा गणवेश परिधान केलेले गाडेचे फोटो पोलिसांना मिळाले। पुण्यातील स्वारगेट आणि वाकडेवाडी बस आगाराजवळ अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांवर पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून कारवाईत 3 लाखांचा दंड वसूल। पुण्याच्या स्वारगेट स्थानकात सुरक्षाविषयी त्रुटी। एसटी महामंडळाकडून गठीत समितीच्या लेखापरीक्षण अहवालातून माहिती उघड। जागतिक महिला दिनी पुणे पीएमपी प्रशासनाकडून महिलांना मोफत प्रवासाची घोषणा। 8 मार्चला केवळ तेजस्विनी बसमधून प्रवास करणाऱ्या महिलांना याचा लाभ घेता येणार। अन्य बसमधील महिलांना याचा लाभ घेता येणार नाही। छत्रपती संभाजीनगरमध्ये भंगार बस रस्त्यावर। रावेर छत्रपती संभाजीनगर दरम्यान धावणाऱ्या बसची दुर्दशा। काचा तुटलेल्या असताना देखील बस रस्त्यावर। महाराष्ट्र परिवहन महामंडळाचा प्रवाशांच्या जीवाशी खेळ। सोलापूरच्या करमाळा एसटी आगाराची शिवसेना महिला आघाडीच्या वतीनं पाहणी। एसटी आगारात नसलेल्या सुविधा द्या, अन्यथा आंदोलन करू, शिवसेना महिला आघाडीचा इशारा। विरारच्या अर्नाळा बस डेपोमध्ये साप्ताहिक सुट्टीच्या वादावरून बस वाहक मॅनेजरला मारहाण। लोखंडी सळईनं मारहाण केल्यानं मॅनेजर जखमी। चालक मुनीर तडवी विरोधात गुन्हा दाखल। डोंबिवली एमआयडीसीतील कंपनीमधील महिलेला मॅनेजरकडून मारहाण। अधिक काम मागितल्यानं महिलेला लाथाबुक्क्यांनी मारहाण। जखमी महिलेवर शास्त्रीनगर रुग्णालयात उपचार सुरू। घाटकोपरमध्ये आज 12 तास पाणी बंद। जलवाहिनीच्या दुरुस्तीसाठी सकाळी 9 ते रात्री 9 पाणी पुरवठा बंद राहणार। रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून 500 कोटींच्या बॉन्ड वितरणास परवानगी। राज्य सहकारी बँकेला 10 वर्षांच्या दीर्घ मुदतीचे बॉन्ड मिळण्याचा मार्ग मोकळा। प्रशासकांची माहिती। वाहनांमुळे होणारे गुन्हे कमी करण्यासाठी मुंबईतील परिवहन कार्यालयांकडून HSRP नंबर बसवण्यास सुरुवात। मुंबईतील 4 परिवहन कार्यालयांकडे 55,000 अर्ज दाखल। नवी मुंबई महापालिका क्षेत्रात बांधकामासाठी प्रमाणित संचालन नियमावली निश्चित करणार। पुनर्विकासावेळी सुरक्षिततेसाठी पालिकेचा मोठा निर्णय। मुंबईतील चेंबूर मरीन ड्राईव्ह प्रवास अतिजलद होणार। ऑरेंज गेट मरीन ड्राईव्ह बोगद्यासाठी लॉन्चिंग शाफ्ट बांधण्याचं काम हाती। कंत्राटदार L&T कडून मावळा नावाचं TBM यंत्र सज्ज।
पुण्यात कमाल तापमानात 2 अंशांनी घट, पुढील 2 दिवस शहरासह जिल्ह्यात हवामान कोरडं राहण्याचा अंदाज. पुणे जिल्हा प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये तात्पुरत्या भरती करण्यात येणार. पदभरतीसाठी कालबद्ध कृती कार्यक्रम राबवला जावा. पुणे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडींच्या आरोग्य यंत्रणेला सूचना. सोलापूरच्या अंबडमधील ग्रामस्थांकडून वाल्मिक कराडच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारत निषेध. देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा देण्याचीही मागणी. 10वीच्या गणिताच्या पेपरला विद्यार्थ्याने अंतवस्त्रात लपवून आणला मोबाईल. नागपुरातील खामला येथील ज्युपिटर विद्यालयातील प्रकार समोर. भरारी पथकाच्या तपासादरम्यान बाब उघडकीस. गोंदियात 10वीच्या गणिताच्या पेपरला 245 विद्यार्थ्यांची दांडी. 18,200 विद्यार्थ्यांपैकी 17,955 विद्यार्थ्यांनी दिली परीक्षा. चड्डी बनियान घालून घरात घुसलेल्या अज्ञात आरोपींकडून 5 जणांना दगड, काठ्यांनी बेदम मारहाण. पुण्यातील दौंड तालुक्यात यवत पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली घटना. मारहाण झालेल्या एकाचा मृत्यू झाल्याचीही माहिती. नाशिकच्या इगतपुरी शहरातील सह्याद्री नगर परिसरात घरफोडी. चोरट्यांनी परिसरातील 3 घरं फोडली. संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद. कल्याणमध्ये बुद्धभूमी फाउंडेशनचं उपोषण सुरू. महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात देण्याची मागणी. रत्नागिरीत शेअर मार्केटमध्ये नफ्याचं आमिष देत 14 लाखांची फसवणूक. एकाला अटक. खेड पोलिसात गुन्हा दाखल. नागपुरात बोगस जाहिरात काढून वसतिगृहांच्या साफसफाईचं कंत्राट दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस. बोगस जाहिरात देणाऱ्या आरोपी श्रीकांत डोईफोडे विरोधात सदर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. लातूरच्या नांदगाव टोलनाक्याजवळ 15 दिवसात 2 सारखे अपघात. भरधाव बाईक स्वारामुळे अपघाताची घटना. वाहतुकीचे नियम न पाळल्यामुळे अपघात घडल्याचं समोर. प्रशासनाकडे उपाययोजना करण्याची मागणी. लांजा शहरातून जाणाऱ्या मुंबई गोवा महामार्गाच्या कामाला वेग. उड्डाणपुलाच्या खांबाची उभारणी पूर्ण. पावसाळ्यापूर्वी उड्डाणपूल होण्याच्या कामासाठी ग्रामस्थ आग्रही. शहापूर तालुक्यातील डोळखांमध्ये जनावरं चोरणाऱ्या टोळीला पोलिसांकडून बेड्या. सतर्क गावकऱ्यांच्या मदतीनं पोलिसांनी जनावरं चोरणाऱ्या टोळीला केलं जेरबंद. नाशिकच्या मालेगाव शहरात पुन्हा घरफोडीच्या घटना वाढल्या. एकाच रात्री शिवशक्ती कॉलनीत 4 घरफोड्या. 7 लाखांचा ऐवज लंपास. कैलास बोराडे यांना अमानुष मारहाण करणाऱ्यांना कठोर शासन द्या. परभणीतील धनगर समाज संघर्ष समितीची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी. छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज गावातील विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या शिखरावर तरुण चढला. मध्यरात्री पोलिसांनी तरुणाला खाली उतरवलं. भंडारा जिल्ह्यातील ग्रामीण भागात रात्री वीज पुरवठा केला जात असल्यानं शेतकऱ्यांची रात्रभर जागरण. त्यामुळे दिवसा किमान 8 तास वीज पुरवठा करावा. शेतकऱ्यांची मागणी. परभणीतील बाजारपेठेत खजूर आणि फळांची मोठ्या प्रमाणात आवक. रमजान निमित्त मुस्लिम बांधवांकडून उपवास सोडायला खरेदीसाठी गर्दी. धाराशिवच्या उमरगा शहरात राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचं आयोजन. राज्यभरातून 60 संघ स्पर्धेत सहभागी. विसापूर किल्ल्याच्या पायथ्याशी विखुरलेल्या हनुमानाच्या मूर्तीला पुनरुज्जीवन. सफर 361 किल्ल्यांची सामाजिक प्रतिष्ठानकडून मूर्तीला पुनरुज्जीवन. मंदिराचं दगडी चिरांमध्ये नव्यानं बांधकाम पूर्ण.